फळांना आपल्या आहारामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यांच्या सेवनाने आवश्यक ती जीवनसत्व, क्षार आणि खनिज यांचा पुरवठा होतो आणि शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. राज्यांच्या विविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन येथे घेतलं जातं आणि त्यातही कोकण तर फळांसाठी प्रसिद्ध. विशेष म्हणजे आंबा, काजू ही परकीय चलन मिळवून देणारी फळं इथलीच. कोकणात फळबाग लागवड क्षेत्रात झालेलं संशोधन यामुळे विविध प्रकारच्या फळांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. पण फळं नाशवंत असल्यामुळे त्यांच्या काढणीनंतर प्रत्यक्ष बाजारात विक्री होईपर्यंत मोठं नुकसान होतं. यासाठी इथली जी दुय्यम फळं आहेत त्यांच्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणं हा उत्तम मार्ग आहे, असं डॉक्टर मंदार खानविलकर म्हणतात. आज आपला जो विषय आहे तो कोकणातील उत्पादित जी दुर्लक्षित फळं पिकं आहेत त्यांच्यावर प्रक्रिया उद्योगाला संधी आणि आव्हाने. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोकण हा जो महाराष्ट्रातील एक प्रदेश आहे हा जैवविविधतेने नटलेला असा प्रदेश आहे आणि 720 किलोमीटरच्या समुद्रकिनारा लाभलेल्या या प्रदेशाला जैवविविधता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. ते वेगवेगळ्या प्रकारची फळं पिकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळतात. यामध्ये प्रामुख्याने आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल, चिकू असेल, सुपारी असेल यासारखी प्रमुख पिकं. त्याचबरोबर कोकम, करवंद, काजूमध्ये काजू बोंड किंवा फणस असेल, आवळा असेल यासारखी दुय्यम फळं पिकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ह्या सर्व पिकांच्या उत्पादनाचा जर विचार आपण केला तर ह्यामध्ये जे क्षेत्र आहे या पिकांच्या खाली आलेलं क्षेत्र जे आहे ते झपाट्याने वाढलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी ती साधारण 4.25 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती विविध फळं पिकं जी आहेत त्यांचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यापासून साधारण 6 लाख टन एवढं उत्पादन जे आहे ते आपल्याला मिळतं. एकंदर जर विचार केला तर ही जी दुर्लक्षित फळं पिकं आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने करवंद असेल, कोकम असेल, जांभूळ असेल, फणस असेल किंवा काजूचं बोंडसारखं जे आहे तर ही जी पिकं आहेत ह्या पिकावर जर आपण प्रक्रिया करू शकलो तर आज मी ती जे शेतकऱ्याला उत्पादन मिळते त्या उत्पादन दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच एक फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. आपल्या आहारामध्ये तृणधान्य, कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या यांच्याप्रमाणे फळांनाही महत्त्व आहे. त्यामुळे कोकणातील हंगामी आणि दुर्लक्षित फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्माण केले जावेत. यामुळे फळांचा आहारात सतत वर्षभर पुरवठा होऊ शकतो. दुर्गम प्रदेशातही असे टिकाऊ पदार्थ पुरवणं सुलभ जातं. या दृष्टीने फळ प्रक्रिया उद्योगाला महत्त्व आहे. यात रोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत. आपण आता या ज्या दुर्लक्षित फळं पिकांचा उल्लेख केला त्या फळं पिकांचा जर विचार केला तर ह्या फळं पिकांपासून निश्चितच आपण वेगवेगळ्या प्रकारचे चांगले प्रक्रियायुक्त पदार्थ बनवू शकतो. साधारणतः आपल्या देशामध्ये पदार्थ बनवण्याचं किंवा याचं जे प्रमाण आहे प्रक्रियेचं प्रमाण जे आहे ते साधारण एकूण उत्पादनापैकी साधारण 2.2% उत्पादनावरच आपण प्रक्रिया करतो आणि हेच प्रमाण जे आहे ते प्रगत जे देश आहेत त्या प्रगत देशांमध्ये हेच प्रमाण जवळजवळ 70 ते 80% इतपर्यंत उत्पादन जे आहे त्या उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. आणि त्याचाच एक भाग म्हणून काय होतं की बऱ्याचशा अंशी ह्या सगळ्या ज्या प्रक्रियेच्या गोष्टी आहेत त्या प्रक्रियेचं तंत्रज्ञान असेल किंवा प्रक्रियेपासून मिळणारं उत्पादन असेल हे फार महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून आपण मानतो आणि ह्यापासून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ जे आहेत ते बनवू शकतात. आताच्या गोष्टींचा जर विचार केला तर सद्य परिस्थितीमध्ये साधारण मध्यमवर्गीय लोकांच्या खरेदी क्षमतेमध्ये वाढ झालेली आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आता आरोग्याप्रती असणारी लोकांची जी जागृती आहे ती झालेली आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या लोकांच्या सवयी बदललेल्या आहेत. त्यामुळे अधिक पौष्टिक, अधिक औषधी गुणधर्म असणारं आणि शरीराला अधिक अपायकारक नसणारं अशा प्रकारचे पदार्थ किंवा अशा प्रकारचे अन्नपदार्थ खाण्याकडे लोकांचा कल जो आहे तो वळलेला आहे.
साधारण आपल्याला माहिती आहे की प्रक्रिया न केल्यामुळे उत्पादित होणारा माल जो आहे तो साधारण 30 ते 40% माल जो आहे तो अयोग्य हाताळणी असेल किंवा साठवणुकीच्या सुविधा अपुऱ्या सुविधा असतील यामुळे जी आहे ती की नासाडी होते. आपण जर प्रक्रिया करू शकलो, मूल्यवर्धन करू शकलो तर आरोग्याप्रती असणारं त्याचं महत्त्व तर वाढेलच. त्याप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये असणारं त्याचं जे आर्थिक फायदेसाठी असणारा जो स्रोत आहे त्याचाही आपण जास्त प्रमाणे वापर करून घेऊ शकतो. कोकणात होणारी करवंद, जांभूळ, आवळा, फणस यासारखी फळं जरी दुर्लक्षित, दुय्यम समजली जात असली तरीही फळात शरीराचं पोषण करण्याची चांगली तत्व भरपूर प्रमाणात आहेत. ती रोगप्रतिकार शक्तीही वाढवतात. या फळांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्माविषयी सांगत आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील विस्तार शिक्षण संचालनालय विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मंदार खानविलकर. आता आपण जे सर्व पदार्थ चा उल्लेख केला, ह्या पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये औषधी आणि पौष्टिक गुणधर्म तर आहेच. उदाहरण द्यायचं झालं तर हे दुर्लक्षित जी काही फळं पिकं आहेत त्याच्यामध्ये कोकमाचं आपण बघूया. कोकम जे आहे त्या जे आहे त्याच्यामध्ये ते पाचक आहे, शीतल आहे, पित्तनाशक आहे, कृमीनाशक आहे, यासारखे औषधी गुणधर्म कोकमामध्ये आहेत. जांभळाचा जर विचार केला तर जांभूळ जे आहे ते मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असं समजलं जातं. फणसाचा जर विचार केला तर फणसामध्ये जे आहे ते पेक्टिनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ब जीवनसत्व जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मिळतं. जर आपण करवंदाचा विचार केला तर करवंद जे आहे ते लोह खनिजयुक्त आहे आणि त्यामुळे रक्तशुद्धीकरणासाठी या लोह खनिजाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. करवंदामध्येही पेक्टिनचं प्रमाण आहे. त्यानंतर आपण आवळ्यासारख्याचा विचार केला तर आवळा हे पित्तनाशक आहे. आवळ्यामुळे जे आहे ते पित्त जे आहे ते शमतं. त्याबरोबर क जीवनसत्व जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आवळ्यामध्ये आहे. फणसामध्ये ब जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ही सगळी जी फळं पिकं जी दुर्लक्षित आहेत, ही सर्व दुर्लक्षित फळं पिकं जी आहेत ते औषधी आणि पौष्टिक गुणधर्माशी युक्त फळं पिकं आहेत. आणि ह्या फळं पिकांपासून जर आपण पदार्थ तयार करू शकलो तर हे औषधी आणि जे गुणधर्म आहेत ते औषधी गुणधर्म तसे आपल्याला पदार्थामध्ये उतरवता येणं शक्य आहे. फळांपासून केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांमुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. या फळांपासून कोणकोणते पदार्थ तयार करता येतात हे पाहूया. कोकणात उत्पादित होणाऱ्या या सर्व फळा पिकांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय चांगले गुणवत्तापूर्वक पदार्थ बनवू शकतो. हे तंत्रज्ञान विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कोकमापासून आपण कोकमाचं सरबत बनवू शकतो. कोकमाची बी जी आहे त्या बीपासून वेगवेगळं तेल बनवू शकतो. त्यानंतर कोकमापासून आपण कोकम सरबत, कोकम सिरप, त्यानंतर कोकमाचे आमसूल, कच्ची कोकम जी आहे ती फळं आपण सुकून ठेवू शकतो. त्याचप्रमाणे करवंद जर आपण म्हणाल तर आपण करवंद 2 प्रकारे प्रक्रिया करू शकतो. एक कच्च्या करवंदांवर प्रक्रिया करू शकतो, एक पिकलेल्या करवंदांवर प्रक्रिया करू शकतो. कच्च्या करवंदांपासून आपण जेली बनवू शकतो. कच्च्या करवंदापासून आपण गोड चटणी बनवू शकतो. त्याचप्रमाणे पिकलेल्या करवंद जी आहे ती सुकून ठेवू शकतो. पिकलेल्या करवंदापासून सिरप बनवू शकतो, जाम बनवू शकतो. त्यानंतर प्रक्रियाचा अजून एक वेगळा टप्पा म्हणजे आपण ह्या सर्व जे करवंदसारखं पीक आहे या पिकापासून आपण वाईन बनवण्याचं तंत्रज्ञानही विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. हे झालं करवंद आणि कोकम. या व्यतिरिक्त काजू बोंड. काजू हे पीक जरी आपण कोकणातील मुख्य पीक म्हणाल असलो तरी काजूचं बोंड जे आहे ते तसं दुर्लक्षितच आहे. त्या काजूच्या बोंडापासून पण आपण सिरप बनवू शकतो, कँडी बनवू शकतो. त्यानंतर काजूच्या बोंडापासून आपण वाईनही बनवू शकतो. त्यामुळे ही अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असं वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपण बनवू शकतो. फणसाचा जर आपण विचार केला तर फणसापासून आपण पल्प बनवू शकतो. त्यानंतर फणसापासून आपण सरबत बनवू शकतो. फणसाचे तळलेले गरे जे आहेत ते अतिशय कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त जांभूळ असेल तर जांभळापासून आपण जांभळाचं सिरप बनवू शकतो. जांभळाच्या बीची पावडर जी आहे जी मधुमेहासाठी आपण सांगितलं की अत्यंत गुणकारी आहे, त्यामुळे ती जांभळाच्या बीची पावडर बनवू शकतो. या व्यतिरिक्त मला अजून एक सांगावंसं वाटेल की मसाल्याची पिकं जी आहे ती कोकणाला एक वरदानच आपल्याला म्हणावं लागेल. आणि ह्यासारख्या मसाल्याच्या पिकांमध्ये जायफळसारखं जे पीक आहे या जायफळामध्ये आपण जायफळ आणि जायपत्री ह्या 2 गोष्टी काढून घेतल्यानंतर त्याच्यावरची जी साल राहते या जायफळाची साल पूर्णपणे दुर्लक्षित आहे. पण ह्यापासून पण आपण अतिशय चांगले असे पदार्थ बनवू शकतो. त्याचं तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. जसं जायफळाच्या सालीपासून कँडी असेल, जायफळाच्या सालीचा मुरांबा असेल किंवा जायफळाच्या सालीचं सरबत असेल, चटणी असेल, या प्रकारचे आपण पदार्थ जे आहेत ते जायफळाच्या सालीपासून बनवू शकतो. हे एक ना अनेक अशा प्रकारचे पदार्थ बनवण्याचं तंत्रज्ञान जे आहे ते विकसित केलेलं आहे. ही सर्व औषधी आणि पौष्टिक फळपिकं असल्यामुळे याच्यापासून बनवणारे पदार्थ जे आहेत ते नक्कीच ग्राहकाच्या पसंतीस उतरतात. अधिक उत्पन्न देणाऱ्या फळांच्या जातींचा शोध आणि मशागतीच्या आधुनिक पद्धतीचं झालेलं संशोधन यामुळे फळांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. फळ प्रक्रिया व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या या कच्च्या मालाबरोबरच आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत असं डॉक्टर खानविलकर म्हणतात.
कोकणामध्ये उत्पादित होणाऱ्या ह्या दुर्लक्षित फळपिकांवर प्रक्रियेसाठी नक्कीच संधी उपलब्ध आहेत. ह्याचं आपल्याला जर उदाहरणं द्यायची झाली तर आपल्याकडे असणारी ज्या विविध साधनं आहेत किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे दुर्लक्षित फळं जी आहेत ती उपलब्ध आहेत. दळणवळणाच्या सोयी आज चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं जे आहे ते उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त असंख्य महिला बचत गट आज कोकणामध्ये कार्यरत आहेत. त्यांना जर आपण व्यवस्थित प्रशिक्षित करू शकलो आणि त्यांच्या माध्यमातून जर सहकाराच्या माध्यमातून आपण या महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण ज्या दुर्लक्षित फळांवर प्रक्रिया करू शकलो तर ही नक्कीच आर्थिक उन्नती या महिला बचत गटांची आणि एकंदरीत शेतकऱ्यांची आपल्याला करता येऊ शक्य आहे. याचबरोबर खास प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जातींचा विकास जो आहे तो किंवा त्या ची निर्मिती जी आहे ती विद्यापीठामार्फत केली गेलेली आहे. तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मनुष्यबळ जे आहे ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कच्चा माल जो आहे तो उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मनुष्यबळ जे आहे ते तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. आणि ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याकडे ह्या प्रकारच्या उत्पादित होणाऱ्या ज्या कोकणातील दुय्यम फळपिकं आहेत या दुय्यम फळपिकांवरती प्रक्रिया करण्यासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणावर संधी आहे असं मला म्हणायला हरकत नाही. फळांपासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ अधिक काळ टिकावेत, दर्जा चांगला राहावा म्हणून योग्य अशा परिरक्षकांचा वापर करावा लागतो. तसंच विक्रीच्या दृष्टीने प्रमाणीकरणही करणं आवश्यक आहे. व्यवसायातल्या या अनेक गोष्टी समजण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. फळप्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक बाबींचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येते की ती प्रक्रियेसाठी म्हणून आवश्यक असणारी ज्या जाती आहेत किंवा जी वाण आहे त्या वाण जी आहे त्या वाणाची आपल्याला निर्मिती करणं किंवा त्या वाणांनी प्रक्रियेसाठी म्हणून वाण तयार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे ती अन्न औषध प्रशासन जे आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड त्यांनी नेमून दिलेल्या मानांकनाप्रमाणे आपल्या पदार्थांमध्ये रासायनिक घटक असणं किंवा त्या पदार्थांचं प्रमाणीकरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ही सर्व जे पदार्थ आहेत हे पदार्थ खराब होऊ नये यासाठी त्याची अतिशय सुरक्षितपणे हाताळणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण आदर्श व्यवस्थापन पद्धती याचा आपण वापर करणं फार आवश्यक आहे, ज्याला आपण गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतो. तर याचा अवलंब करणं फार आवश्यक आहे. याचबरोबर ही सर्व पदार्थ तयार होताना पदार्थ एका विशिष्ट भागामध्ये पुढे जाऊन खराब तर होणार नाहीत ना, किंवा जर खराब होणार असतील तर ते खराब होऊ नये म्हणून त्याचा विचार आधीच करून त्याच्यावर उपाययोजना करणं हेही अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर प्रशिक्षित मनुष्यबळ जे आहे ते प्रशिक्षित मनुष्यबळ या व्यवसायामध्ये तयार करणं आणि त्यांच्याकडून मग पदार्थ बनवून घेणं हेही अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत माणूस स्वतः प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत त्याच्या पदार्थाचा दर्जा जो आहे तो तेवढा मोठ्या प्रमाणावर राहणार नाही. याचबरोबर जसं की प्रक्रियायुक्त पदार्थ जे असतील त्याच्यापासून वेगवेगळे आपण पदार्थ तयार केले तर त्यापासून होणारी जी काही टाकाऊ गोष्टी असतील म्हणजे समजा आता आंबा असेल तर आंब्यापासून आपण समजा जर पल्प काढला तर त्या पल्पनंतर उरणारा बाठा असेल किंवा त्याची साल असेल ह्या सालीपासून पण आपल्याला पदार्थ तयार करता येऊ शकतात, जेणेकरून ते अधिक फायदेशीर होणं गरजेचं आहे. किंवा अधिक फायदेशीर झालं तर ते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक उन्नतीचा एक चांगलं माध्यम बनू शकतं. आणि ह्याचाच आपण जर विचार केला तर जसं आता मी तुम्हाला म्हणालो आंब्याच्या सालीपासून विनेगार असेल किंवा आंब्याचा बाठा जो असेल त्याच्या कोळीपासून स्टार्च असेल अशा प्रकारचे पदार्थ समजा जर आपण बनवले तर हे पदार्थ जे आहेत ते नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. कोणताही पदार्थ बनवताना त्याला स्वच्छता ही अत्यंत आवश्यक आहे किंवा त्यांनी नेमून दिलेले प्रमाणीकरणाच्या पद्धती. उदाहरण सांगायचं झालं तर आपण पेय म्हणूया, जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पेय करतो ती पेय स्टरिलाइज करू नयेत किंवा एखाद्या जाम असेल एखादी जेली असेल तर त्याच्यामध्ये एकूण विद्राव्य घटकाचं प्रमाण किती असावं किंवा त्यामध्ये आम्लता किती असावी हे जे घटक आहेत हे घटक सगळे आपण नेमून दिलेले घटक जे अन्न औषध प्रशासनाने आहे त्या प्रशासनाच्या नियमाप्रमाणेच आपण करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त ज्यावेळी आपण पदार्थ बनवतो त्यावेळी हे बनवणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ ज्याची जी मानकं आहेत ती मानकासाठी आपल्याला त्याचा परवाना घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा परवाना जो आहे तो अन्न औषध प्रशासन आपल्याला जिल्हा स्तरावर परवाना देतं. हा परवाना आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करून ऑनलाईन अर्ज करून आपल्याला तो घेता येतो. त्यामुळे अशा ह्या सर्व गोष्टींचा विचार जर आपण केला तर ही सर्व जी गोष्टी आहेत हे आपली बलस्थानं आहेत म्हणायला काही हरकत नाही. एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर कच्चा मालाचा पुरवठा सतत व्हावा लागतो. फळ प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत ही अडचण निर्माण होते, कारण कोकणात होणारी ही फळपिकं हंगामी आहेत. याशिवाय काही तांत्रिक बाबींमुळे
या व्यवसायासमोर अनेक आव्हानं आहेत. ती कोणती आहेत याविषयी डॉक्टर मंदार खानविलकर सांगतात. फळप्रक्रिया उद्योग कोकणामध्ये जर सुरू करावायचा असेल तर प्रामुख्याने आपण काही गोष्टींचा विचार हा सुरुवातीलाच करणं आवश्यक आहे. जसं की प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण जे आहे ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे प्रशिक्षण आपल्याला तांत्रिक माहिती याची कुठे उपलब्ध होऊ शकेल? आपले जे कर्मचारी असतील किंवा आपले जे काम करणारे तांत्रिक माहिती घेणारी जी माणसं असतील, यांना हे प्रशिक्षण जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ आपण तयार करायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदार्थ तयार करण्यामध्ये जे परवाने लागतात, जसं अन्न औषध प्रशासनाचा परवाना लागतो, हा परवाना घेणं आवश्यक आहे. हा परवाना जो आहे तो आपल्याला आज ऑनलाईन जो आहे तो मिळतो. ऑनलाईन आपण जर अर्ज केला तर हा परवाना आपल्याला मिळू शकतो. त्याच्या काही बाबी आहेत, त्या बाबींची पूर्तता जर तुम्ही केलीत तर हा परवाना आपल्याला मिळू शकतो. आणि परवाना असलेले पदार्थ बाजारामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर कच्चा माल जो आहे तो कच्च्या मालाची उपलब्धता कोणती आहे, किती प्रमाणात आहे, त्याचा भाव किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कोणती बाजारपेठेमध्ये कोणते पदार्थ आपल्याला जास्त भावाने विकता येतील किंवा चांगली मागणी असेल, याचा विचार जो आहे तो आपण प्रक्रिया उद्योग चालू करण्याच्या आधी करणं आवश्यक आहे. होतं कसं बऱ्याचशा वेळेला की जे पदार्थ आपण बनवणार असतो त्या पदार्थासाठी आवश्यक असणारा कच्चा माल जो आहे तो कच्चा माल वर्षभर उपलब्ध होत नाही आणि मग परिणामतः हा उद्योगधंदा जो आहे तो पूर्णपणे वर्षभर आपल्याला चालू शकत नाही. आणि मग ह्याचाच विचार जर आपण केला तर हा कच्चा माल जो आहे तो सुरुवातीपासून कसा उपलब्ध होईल याची आपल्याला विचार करणं जे आहे ते फार आवश्यक आहे. याचबरोबर ह्या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या इतर मूलभूत सुविधा आहेत, जसं की विद्युत पुरवठा असेल, शुद्ध पाण्याची सोय असेल, दळणवळणाची सोय असेल, तिथे असणारं मनुष्यबळ जे आहे ज्या आपण म्हणूया की बाबा मजूर किती लागतील, ह्या मजुरांची उपलब्धता ती कशी असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींचा आपण विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. काय होतं की आपण ज्यावेळी हा उद्योगधंदा एखादा चालू करायचा असेल आणि ह्या उद्योगधंदा चालू करताना आपण जर ह्या बाबींचा विचार केला नाही तर त्याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते आपल्याला सहन करावे लागतात. आणि म्हणून उद्योगधंदा जो आपल्याला यशस्वी करायचा असेल तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या सर्व बाबींचा आपण विचार करणं हा अत्यंत आवश्यक आहे. आज सर्वच व्यावसायिकांमध्ये आपलं उत्पादन विक्रीसाठी स्पर्धा असते. विक्रीसाठी त्यांच्याकडून वेगवेगळं तंत्र अवलंबलं जातं. शेतकऱ्यांपुढेही त्यांचं उत्पादन कितीही चांगलं असलं तरी लोकांपुढे कसं आणावं हा प्रश्न असतो. यासाठी सादरीकरणाला महत्त्व आहे असं डॉक्टर खानविलकर म्हणतात. प्रक्रियायुक्त पदार्थ जे आपण बनवतो ते अतिशय जरी चांगले असले तरी त्याचा दर्जा, त्याचं नियमन जे आहे ते तपासून घेणं जे आहे ते आवश्यक आहे. त्यासाठी दर्जा नियमन प्रयोगशाळांची कमतरता जी आहे ती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अशा प्रकारे समजा जर आपण प्रयोगशाळा उभारू शकतो की ज्या ठिकाणी आपला प्रक्रिया करणारा जो उद्योजक असेल किंवा शेतकरी असेल तो आपला माल घेऊन जाईल, त्याच्या पौष्टिकतेवर त्याची चाचणी असेल किंवा त्याच्या ज्या तपासण्या असेल त्या करून घेईल आणि मग त्याच्यानंतर त्याचा माल जो आहे तो अधिक सक्षमपणे विकू शकतो. ह्या सगळ्या प्रक्रिया प्रशिक्षण नियमन प्रयोगशाळा ज्या आहेत त्याचा थोड्याफार प्रमाणावर अभाव जो आहे तो कोकणामध्ये आहे. या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना माहिती आहे की ही दुर्लक्षित फळपिकं जी आहेत ती अतिशय औषधी आहेत, पौष्टिक आहेत. हे सगळं जरी खरं असलं त्याच्यापासून बनणारे जे पदार्थ आहेत तेही नैसर्गिकरित्या अतिशय चांगले दिसतात. परंतु आजच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये ज्यावेळी असे आपण वेगवेगळ्या याच्यापासून पदार्थ बनवतो, फळांपासून पदार्थ बनवतो, तेव्हा हे पदार्थ जे आहे ते त्याचं सादरीकरण जे आहे ते अतिशय आकर्षकरित्या होणं फार आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर त्याचं लेबलिंग, त्याचं पॅकेजिंग, आज वेगवेगळ्या प्रकारच्या लेबलिंगच्या किंवा पॅकेजिंगच्या पद्धती ज्या आहेत त्या विकसित झालेल्या आहेत. त्याचा सर्वांचा वापर जो आहे तो आपण समजा जर आपल्या पदार्थांमध्ये करू शकलो तर ही सर्व जी पदार्थ आहेत हे पौष्टिक पदार्थ जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त किंमत जी आहे ते देऊ शकतात. फळ प्रक्रिया व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी कोकणात आहेत. मूळ फळांपेक्षा प्रक्रिया करून मूल्यवर्धन केलेल्या पदार्थांचं आर्थिक मूल्यही कैक पटीनं वाढतं. म्हणजे लहान प्रमाणापासून ते अगदी कोट्यवधींची उलाढाल असणारा हा व्यवसाय योग्य प्रशिक्षण घेऊन करणं नक्कीच चांगलं. फळप्रक्रिया उद्योगामध्ये प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जोपर्यंत आपला मनुष्यबळ जे आहे ते प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत आपला जो उद्योगधंदा असेल तो उद्योगधंदा आपल्याला यशस्वीपणे करता येणं थोडंसं कठीण असतं. आणि ह्याच दृष्टिकोनाचा विचार जर केला तर आज कोकण कृषी विद्यापीठाकडे ह्या सर्व दुय्यम फळपिकांवर पदार्थ तयार करण्याचं तंत्रज्ञान जे आहे ते विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे मनुष्याच्या स्वभावानुसार एखादी गोष्ट ज्यावेळी माणूस ऐकतो
त्यावेळी तो त्या गोष्टीवर 25% विश्वास ठेवतो. ज्यावेळी तो पाहतो त्यावेळी त्याचा विश्वास जो आहे तो 25% 50% जातो आणि एखादी गोष्ट तो ज्यावेळी हे सगळं स्वतः आत्मसात करून करतो त्यावेळी त्याचा विश्वास जो आहे तो 100% जातो. आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळी आपण अशाच प्रकारचे पदार्थ स्वतःहून करून बघतो त्यावेळी हा 100% विश्वास जो आहे तो उद्योगधंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदेशीर बनतो. त्यामुळे प्रशिक्षण घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या प्रशिक्षणाच्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा आज विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये तसेच विद्यापीठाची जी संशोधन केंद्र आहे त्या संशोधन केंद्रांमध्ये किंवा विद्यापीठाच्या अधीनस्थ असणारी जी कृषी विज्ञान केंद्र आहेत जी 4ही जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे आहेत. उदाहरणार्थ पालघरला कोसबाडी येथे आहे, रायगडला रोहा येथे आहे, रत्नागिरीमध्ये लांजा येथे आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किर्लोस येथे आहे. या सर्व कृषी विज्ञान केंद्र जी आहेत ती वेगवेगळ्या माध्यमातून अशा प्रकारची प्रशिक्षणं जी आहेत ती एक ना अनेक कृषीविषयक विषयांची प्रशिक्षणं आयोजित करत असतात. त्यामुळे ह्या सर्व संशोधन केंद्रांवर असेल, विद्यापीठामधल्या मुख्यालयामध्ये असेल किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये असेल, जर संशोधनाच्या ज्या काही उपलब्ध सुविधा आहेत त्याचा वापर आपण प्रशिक्षणासाठी नक्कीच करून घेऊन आपला उद्योग जो आहे तो अतिशय चांगला आणि यशस्वी आपण करू शकतो. शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं कोकणामध्ये उत्पादित होणारी जी दुय्यम फळं पिकं आहेत त्या फळं पिकांवर प्रक्रिया केली आणि त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने त्या प्रक्रियेचा अभ्यास केला किंवा त्याची समजा जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने वेगवेगळे पदार्थ तयार केले तर शेतकऱ्यांचं उत्पादन नक्कीच दुप्पट होऊ शकतं. यासाठी कोकण कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध असणारं तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या मार्फत शेतकरी बंधूंनी आत्मसात करावं आणि ह्याचा उपयोग जो आहे तो आपल्या उद्योगधंद्यामध्ये जर केला तर दुर्लक्षित वाया जाणारी जी फळं आहेत ही वाया जाणारी फळांचा वापर जो आहे तो आपण आपल्या उद्योगधंद्यामध्ये करून नक्कीच शेतकरी बंधू जे आहेत ते कोकणातील आपला आर्थिक उन्नती जी आहे ती साधू शकतात. कोकणात दुर्लक्षित फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थाच्या निर्मितीचा उत्तम व्यवसाय होऊ शकतो. स्वतःचा ब्रँड बनवूनही व्यवसाय निर्माण करता येतो. एकंदरीत अतिशय व्यापक आणि प्रचंड संधी उपलब्ध असणारा असा हा व्यवसाय आहे.